अडचणी इथं काय समस्या आहेत? जामनेरमध्ये कसं आहे 5-6 म्हणजे 10 वर्षापासून आधी संडासचा परिचय, मूत्रीचा परिचय, या आधी सर्व उखळा पुरा कचरा मित्रा सर्व मच्छर पोरांनी चावता रातभर पंखे लावा काही लावा तरी पुरा मच्छराचं हे संडासमध्ये काहीच म्हणजे पुरी येणी सोयनी काही नाही, नाले सफाई होत काहीच नाही किती दिवसापासून ते कमीत कमी या ढीग आता काही दिवसापासून या ढीग पडेल मच्छर काही फवारे काहीच नाही नगरपालिकेत काहीच नाही किंवा माझी नगरपालिकेत लय तक्रारी केल्यावर बी कसं आहे एक खाली 2 महिन्यातून येता पावडर टाकता लगेच चालले जाता घरी. घंटा गाडी कचरा गाडी वगैरे येत नाही? घंटा गाडी येते ते फक्त घरातलाच कचरा साफ करते, हे अशी गल्लीतला जो कचरा राहतो ना असा हे पडेल हा तो कधीच घेत नाही. आणि पहिली गोष्ट ते मच्छर एवढे की त्यांना फवारी मारली पाहिजे, पावडर टाकली पाहिजे गल्लीत, तो विषय कधीच होत नाही. आता निवडणुका आहे, नवीन आता निवडणुका नाही नवीन अपेक्षा काय उमेदवारांकडून? अपेक्षा आता कसे जो काम करीन त्याच्या मागे सर्व जनता पक्की आहे. आता जे म्हणजे जे जुनं आहे ते जुनं कसं आहे, जुनं किती बी राहिलं तर जुन्याला काही भाव नाही राहत. जे नवं जे हे राहतं तिला आता लोक बघ हे करतील. नाव सांगा. नाव शरद सावळे. खरं तर तुम्हाला उमेदवार म्हणून तरुणांची किंवा नागरिकांची पसंती आहे, काय निर्णय घ्यावा लागला उभं राहण्यासाठी आणि काय काय समस्या नेमक्या प्रभागात? पहिली समस्या तर 5 वर्षात नगरसेवक दिसलाच नाही वार्डामध्ये, आणि वार्डामध्ये कामच झालं नाही 5 वर्षात. ते गटरीचं काम असेल, चंबरचं काम असेल, रोड बांधले गेले, चंबर बांधले गेले नाही, कुठे रोड केले त्यांचे ते कार्यकर्ते घरात रोड केले कुठे तर कोणत्या ठिकाणी कोणची कामं झाली नाही. आता नेमके काय काय समस्या आहेत आणि ज्या समस्या घेऊन तुम्ही निवडणूक लढवणार? स्वच्छता नाही आमच्या भागामध्ये, कोणत्याच गोष्टी स्वच्छता नाही, सगळ्या गोष्टी परिणाम वाढलेले. खरं तर अनेक तरुण तुमच्या मागे, तरुणांसाठी काय करू इच्छिता तुम्ही? तरुण रिकामेच ना, तरुण ते कामं धंद्याने कोणत्या गोष्टीचे सगळे रिकामे भेटता. काही आम्ही निवडून आल्यानंतर काय नाही की तरुणाची व्यवस्था लोक कामं धंद्याची, बायांची व्यवस्था कामं धंद्याची, सगळं शेतीमजूर आहे, कोणी वावरत होतं, एकाने कंपनी डेव्हलप नाही, एकाने मजूर लेडीज कामाला जाऊ शकते कंपनीने, कुठे कोणत्या गोष्टीची व्यवस्था नाही, आम्ही त्या व्यवस्थेची करणार आहे कंपनीची. आता सध्या आपण घरकुलमध्ये हे नेमकं काय प्रकरण आहे आणि हा काय मुद्दा आहे? या मुद्दा तर असा आहे 2002 ते 2003 दरम्यानचा विषय आहे. 9,800 रुपये लोकांनी कोणी मंगळसूत्र तोडलेलं आहे, कोणी मंगळसूत्र तोडलं आहे, कोणी काही केलेलं आहे. ते लोक असे लोकांनी पैसे कोणी व्याजाने काढून 9,800 रुपये नगर परिषदेला दिलेले आहे. तरी बी 2003 पासून तर 2002 पासून तो विषय असेल तर त्यांनी आजपर्यंत कोणत्या लोकांना घरकुलाचा लाभ दिला नाही. 350 घरांचा विषय जामनेपुरा भागातील अल्लामाता नगर म्हणून ओळखला जातो एरिया. आजपर्यंत तुम्ही पाहू शकता कोणत्याही पर्यंत कोणी राहायला येत नाही, कोणची भीत पडलेली आहे, कोणचं काही पडलेलं आहे, काम निकृष्ट झालेलं आहे. तुम्ही निवडून जर आले तर यासाठी काय करणार? सगळ्यात पहिले मुद्दा ह्या मांडणार मी. 350 लोकांनाच घर भेटून राहायला, कोणी लोक भाड्यानं राहतात, कोणाला घर नाही राहायला. पहिली गोष्ट आणि घरकुलचा विषयच नाही, तुम्ही स्वतः पाहू शकता घरकुलामध्ये काय विषय येतो. तुम्ही कधी पैसे भरले होते आणि काय घरकुलचं प्रकरण? हे 2000 आणि 2003च्या काळामध्ये आम्ही इथे पैसे भरलेले. ही योजना अहिल्याबाई होळकर नगर याच्या माध्यमातून ही योजना 350 लोकांच्या गोरगरिबाच्या घराच्या घरकुलची योजना आहे. तर काही लोकांनी 9,800, काहींनी 8,800 असे पैसे भरून आज 20-25 वर्ष झाले त्या लोकांना अजूनही ह्या घरकुलचा लाभ मिळालेला नाही आहे. आमची अशी इच्छा आहे की हा सचिनच्या माध्यमातून सचिनला निवडून आणून हे सर्वात पहिले सचिनने हा आमचा प्रश्न मार्गी लावावा. खरं तर आता तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी घर गरजेचं आहे, काय सांगाल त्या संदर्भात? हे तर सर्व जामनेर पुऱ्यावरील नदीच्या इकडलं सर्व लोकांचेच घर आहे ना, तर त्यांना हे हक्काचे घर आहे, त्यांना मिळालंच पाहिजे. इथे फार पूर्वी मेंढपाळ लोकांचं वास्तव्य होतं, त्यांना गोड बोलून त्यांच्याशी हे करून सन्या ते हे घरकुल त्यांचे वाळे उचलून इथे हे घरकुलची योजना आणली गेलेली आहे. त्या लोकांना सुद्धा ह्या वाड्यांच्या मोबदल्यात अजूनही पैसे भरून लाभ मिळालेला नाही आहे.